आय लव्ह यू. सुंदर असा डान्स पुन्हा बघायला मिळणार नाही. पुन्हा बघायला भेटणार नाही. नमस्कार मित्रांनो, वेलकम टू अ न्यू ब्लॉग. तर आज आहे आपला नवीन ब्लॉग. आज आपण करणार आहोत चिकन फ्राय, चिकन बार्बिक्यू चिकन फ्राय. कारण की आज आहे आपलं वर्क फ्रॉम होम. आज आपण करणार आहे वर्क फ्रॉम होम. करता करता साईड बाय साईड आपण चिकन करतो. काय करतोय काल झकवरती पडलोय बनवून. हा पडलो पण आहे काल. राईट साईडला माझी गाडी स्किड झाली तर राईट साईडला मला लागलं थोडंसं. तर आज म्हणूनच मी वर्क फ्रॉम होम घेतला आणि वर्क फ्रॉम होम करता करता साईड बाय साईड करतोय आपण चिकन फ्राय. ठीक आहे, एंडपर्यंत हा ब्लॉग नक्की बघा कारण की खूप कॉमेडी असा ब्लॉग असणार आहे. आणि या ब्लॉग मध्ये सगळे माझ्या घरातले असणार आहे. ठीक आहे, एंडपर्यंत बघा. मला नक्कीच सांगा तुम्हाला कसं वाटलं. तर खूपच असं अनटेडी कारण की वर्क फ्रॉम होम होतं म्हटल्यानंतर मी ना आंघोळ केली ना काही. हा तर मी दाखवतो तुम्हाला. आजी विटा म्हणजे काय चूल पेटवते आजी. दाखवतो मी तुम्हाला पेटवतो म्हणता. नाही कर आजी अजून हाईट लावते. हे आहेत माझे काका. काय करतो काय आवाज जरा कमीच ठेवलाय. या एक हा हे आहे चिकन. सॉरी हे चिकन आहे. हा मसाला वगैरे आपण आणलेला आहे. हे सगळं काही आपल्या घरातलं मटेरियल आहे. हा आपला लॅपटॉप जिथं आपण काम करणार आहे आता. ओके, करूयात आज स्टार्ट. दाखवतो मी तुम्हाला एंडपर्यंत नक्की बघला हा ब्लॉग. प्रॉपर आता आपण हे मॅरिनेट करूयात. दाखवतो मी तुम्हाला. तोपर्यंत पूर्ण माहोल तयार झालेला आहे. हे आहेत माझे काका, ही आजी, हा पार प्रवीण काका. प्रॉपर लाईट लावलेली आपण इथे. आपण असं लॉन आहे इकडे तुम्हाला. तर तिकडे पण बसायला जागा आहे. आणि तिथून असं लेफ्टला गेलो की परत बाहेरचं गेट आहे. हा मसाला आहे बार्बिक्यूवाला, सुहानाचा बार्बिक्यू मसाला. आपण हे टाकणार आहे अजून. त्याच्यात दही टाकणार थोडंसं, बस. बाकी काहीच नाही टाकायचं कारण की ऑलरेडी या मसाल्यात सगळं असतं. तर पार्टला तर दही आणायला जिंजर गार्लिक पेस्ट काहीच नाही सगळं असतं. जिंजर गार्लिक पेस्ट पण आणली मी. हा बट याच्यात असतं सगळं. ठीक आहे, अजून काय सांगू? नाही रे, तुला काम असं ए हाय करा. फोटोमध्ये दाखवतो. हाय करो. हाय कर गो. नमस्कार. ते आहे ना नको थांबा. पार दह्यांना लिंबू पण लिंबू नाही ना. पण मला नाही माहिती काका. मला पुदिना आणि मसाला सांगितलं तेवढं आणलं मी. मम्मा हाय कर. दिसतोय का? हां, तर झालं आता. पण मी चिकन वगैरे मसाला जो काय होता अख्खा तो लावून घेतलेला, मॅरिनेट करून ठेवलेला चिकन. आपण घेऊयात सरळ फ्राय करायला. दाखवतो तुम्हाला. माहोल एकदम असा हे झालं. म्हणजे आम्ही खूप दिवसांनी असा हा प्लॅन केला. नंतर नेहमी पहिलं जेव्हा इथं आम्ही फर्स्ट टाईम राहायला आलेलो त्यानंतरपासून नेहमी प्रत्येक वीकमध्ये आम्ही असं असायचं की बाहेर साऊंड वगैरे लावायचो. लॉनमध्ये आम्ही सगळे नाचायचो वगैरे. खूप दिवसांनी आज हा परत आम्ही प्लॅन एक्झिक्यूट केला. तर दाखवतो मी तुम्हाला, बघत राहा. फ्राय केलेलं चिकन आहे. सॉरी मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन आहे इथं. एक आजी, हे काका, एकता. आता हे तेल गरम करतो आम्ही बेसिकली. पदर घेतली लगेच डोक्यावर. पसारा इग्नोर केला. अरे पार जा ना तिकडे. अभी तेरी रोकाचा मान.
मस्त असं चिकन फ्राय टाकलेलं आहे आजीने करायला. नाही होणार ते, होऊन जाईल बरोबर. वाव दिवसांनी आमचा प्लॅन चालू होता. मी सगळ्यांना मी घरातल्यांना विचारतो कसं वाटतंय काय वाटतंय. एकदा कसं वाटतं. हा बसली रे खायला. फार कसं वाटतंय तुला. खायचंय मला. त्याला झोप आली फक्त. तुला कसं वाटतंय. जिम चालू आहे पण आज खाणार आहे मी. अरे जिम चालू केली. हा मावशीने जिम चालू केलेली आहे. गेले 2 दिवस झाले ना. हा 2 दिवस झाले जिम चालू करून. कसं वाटतंय. लय भारी. आजचा दिवस डाएट नाही करणार आहे मी. आजचा दिवस डाएट नाही आहे. हा काका तुम्हाला खूप दिवसांनी आपण हा प्लॅन परत केलेला. कसं वाटतं तुम्हाला आता. खूप छान वाटतंय. आता पानांची गळती चालू आहे. म्हणजे आपण शहरामध्ये पाहत असाल की आता पानाची झडणी चालू आहे. त्यामुळं भरपूर आपल्याला लाकडं वगैरे मिळालेत आणि त्याचा उपयोग करून सोन्याच आमचं बार्बिक्यू आणि या स्टाईल मधला काहीतरी फ्राईचा आनंद आम्हाला सगळ्याला देतोय. खरंच सोन्या आय लव्ह यू. सुंदर. नवीन काका तुम्हाला कसं वाटतंय. मला पण चांगला वाटतंय. चांगलं वाटतं. गावासारखं वाटतं. आजी कसं वाटतं तुला. एकदम छान बा. एकदम छान. ते तेल जरा जास्त झालंय म्हणून आजीचं जरा आजच रेशनिंग भरलेलं आहे. आजच बरोबर. आजच सगळं घरातलं सामान भरलेलं आहे. आजचा जेमिनीचा नवीन डब्बा फोडलेला. नवीन डब्बा फोडलेला आहे. आणि बघा काही लोक मंदिराच्या बाहेर असतात तसे आमच्या चुलीच्या समोर देखील लोक आणि काय नाही म्हणजे कुणालची पै. अरे दुआ में याद रखना. अजून बघ कसं वाटतंय. नॉर्मल पीस घ्या. एक नंबर. खाऊन बघ पण शिजलंय का. का लिंबू टाकायची करते. मस्त आलाय. हा बघून घ्या फक्त. खूप मस्त असं झालं कारण की गटकेपट हा प्लॅन बनवला आणि काकाने येताना चिकन घेऊन तर कमीत कमी 1-1.5 तासात सगळं आपण प्लॅन केलेला आहे. तर चिकन पण चांगलं मॅरिनेट झालं. मसाला चांगला होता मारून. कार्यक्रम असा डान्स पुन्हा बघायला मिळणार नाही. हा पुन्हा बघायला भेटणार नाही हा डान्स. घरात पण मस्त असा दालच्याचा बेस बनवलेला. म्हणजे घरात आज दालचा राईस आहे आणि आपण बाहेर नॉनव्हेज करतोय. म्हणजे व्हेज घरात आणि बाहेर नॉनव्हेज. मस्त टाकलेले एक नंबर क्वालिटी. आता याच्यावरती आपण कुणाचे करतो आपण इथं एंड. कसं वाटलं मला नक्कीच कमेंट करून सांगा तुम्ही. छोटा ब्लॉग आता खूप कॉमेंट टाईप होता. मला नक्की सांगा कसं वाटतं.